हाय, मी मनस्वी. तुमचं सर्वांचं या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज होता गणपती आणि गौरीचा 6वा दिवस, म्हणजेच गौरी आवाहनाचा दिवस. सकाळ सकाळ लवकर आवरून गौरीच्या आगमनाची तयारी करून आम्ही देवघरातून आमच्या विहिरीकडे जायला निघालो. मी मस्त शूट करत होती हे सगळं, आणि हे सगळे टाईमलॅप्समध्ये शूट केलेलं आहे, त्यामुळे ते सगळे लवकर लवकर येताना दिसत आहेत. कारण की ही खूप लांब प्रोसेस होती आणि ती एवढी शूट केली असती तर ते खूप मोठं वाटलं असतं. आम्ही घराच्या इथून वाजत गाजत आमच्या विहिरीच्या इथं आलो. विहिरीतलं पाणी काढून तिथली जमीन थोडीशी सारवून घेतली, त्याच्यावरती छान रांगोळी काढली आणि ही तिथे लावलेली आहे ती झाडाची मुळं आहेत जी आदल्या दिवशी काढून ठेवलेली, आणि ती तिथे ठेवलीत आणि त्याची पूजा एकेकाने सगळ्यांनी करून घेतली. त्याला हळदी कुंकू वाहिलं, तिथे छोट्या कागदावरती गुळाचा प्रसाद ठेवला, दिवा लावला आणि त्याचं पूजन केलं. आणि नंतर विहिरीतल्या पाण्यात तिथलंच दगड टाकून ते माझ्या एका काकीने तोंडात पाणी घेतलं आणि त्या गौरीला, म्हणजे जी झाडाची मूळ गौरीचं हे असतं, झाडाचं मूळ, त्याला त्या पातेल्यात घेऊन त्याच्यात पाणी होतं आणि त्याच्यात ते झाडाचं मूळ ठेवून सगळ्यांनी वाजत गाजत गौरी मातेचं घराकडे यायला स्वागत केलं. आणि आम्ही असं विहिरीच्या जवळून, आमचं घर 2 मिनटावरती आहे, सो आम्ही तिथून आमच्या देवघरात गौरी आणली. आणि सगळे इतके उत्साही होते ना आणताना, की पटापट पटापट मी सुद्धा त्या दगडातून अशी धावत सुटलेली. एरवी मला तिथे चप्पल घालून पण चालवत नाही, पण त्या दिवशी अनवाणी पायाने मी तिथून चालत होती. इतकी मजा येत होती हे सगळं बघताना. दरवर्षीच बघतो, पण प्रत्येक वर्षी त्यात काहीतरी नाविन्य आढळतंच. आणि इथे काकीने सगळ्यांचं औक्षण करून पाय धुवून गौरीला आत घेतलं आणि तिथे आम्ही गौरीला ठेवलं. आणि पुढच्या व्लॉगमध्ये आमची गौरी कशी नटते हे तुम्हाला मी दाखवते.